राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटून गेला. सध्या तपास चालू आहे. मात्र हा तपास संथ गतीने सुरू असल्याने सध्या बारामतीकरे रस्त्यावर उतरलेत. आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी बॅनर हातात घेऊन लवकरात लवकर चौकशीची मागणी करण्यासाठी पुरुषांबरोबर महिला देखील आता बारामती प्रशासकीय भवनाच्या समोर असं सगळे एकवटले आहेत. काही वेळा ते प्रशासनाला लवकरात लवकर तपास व्हावा अशा आशयाचं निवेदन देखील देणार आहेत. काही पदाधिकारी आहेत. आपण पदाधिकाऱ्याची भाषण करणार. काय सांगाल तुम्ही? आज जे काय मागणी आहे? एक महिना गेलेला आहे तरी सुद्धा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे योग्य उत्तर महाराष्ट्र आहे की जो दादांचा निधन झालं होतं, जो अपघात झाला होता, अपघात म्हणता आम्ही पण ऐकून घेतोय की हा चला बाबा अपघात, परंतु अपघाताची कारण काय ही तरी समोर येऊ द्या. प्रत्येक बाबतीत योगायोग जोडला जातो की प्रत्येक गोष्ट योगायोग. आज एक गोष्ट योगायोग आपण समजू शकतो, 10 गोष्टी योगायोग होऊ शकत नाही ना. प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे आणि त्याच्यानंतर आज ह्या गाड्याला जो गेलेला आहे त्यांच्या कुटुंबाची माननीय दादा पवार हे दादांच्या मृत्यू हा अपघाताने झालाय घातपात झाला याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. जर हा तुम्ही काय सांगाल? तपासामध्ये दिरंगाई होते का? 100% दिरंगाई होते. एवढा वेळ लागायच नाही पाहिजे. मुळात आज आदरणीय रोहितदादांनी जे प्रेस घेऊन जे प्रश्न मांडले ते प्रश्न महत्वाचे की त्याचं उत्तर प्रशासन देऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला अशी भीती वाटते की रोहितदादांच्या बी जीवाला धोका आहे काय. आज आदरणीय दादा आपल्यात नाहीत. दादा म्हणजे कोण? आपण घरात बापाला दादा म्हणतो, मोठ्या भावाला दादा म्हणतो. आज आमचा मोठा बारामतीकरांचा मोठा बाप मोठा दादा गेल्यागत आमच्या बारामतीकरांची परिस्थिती झाली. आणि एवढं सगळं असताना मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री काहीच पावलं उचलणार आणि हातूरमातूर उत्तर दिली जातात. रोहित दादांनी जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये प्रत्येक प्रश्नाची एकही त्यांना उकल करता आली नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. ब्लॅक बॉक्स म्हणतात, कोण जळाला म्हणतंय, कोण हरवला म्हणतंय, कोण म्हणतंय त्याचं 8-6 महिन्यांनी ब्लॅक बॉक्स येईल, वर्षांनी येईल. हे नक्की काय आहे ना ते आम्हाला 1-2-3 दिवसात त्यांनी स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावं. नाहीतर आम्ही बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. आणि तुम्ही काय सांगाल? बारामतीकर आज रस्त्यावर उतरलाय. तपासामध्ये दिरंगाई होते का? हा, 1,00,000% दिरंगाई होती. आज 1 महिना उलटून गेला तरी अजून तपासातलं काहीच सत्य बाहेर येत नाही. आणि घात झालेला आहे, अपघात नाहीये असे सर्व बारामतीकरांची शंका आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतोय पुरुषांच्या बरोबर दादांच्या लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेल्या आहेत. काय सांगाल? ब्लॅक बॉक्स जळाला असं देखील कारण सांगितलं जात आहे. आम्हाला नाही वाटत की ब्लॅक बॉक्स जळाला असेल. हे नक्कीच दादांचा घात झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी माहिती लपवण्यासाठी असं उत्तरं दिली जात आहेत. आणि तुम्ही पाहायला गेलं तर ह्याच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आदरणीय रोहितदादांनी प्रत्येक गोष्टीचा चांगल्या पद्धतीने उलगडा केलेला आहे. परंतु कोणत्याही त्यांच्या प्रश्नाला आज तागायत उत्तर मिळालं नाही. म्हणजेच याच्यामध्ये नक्कीच काहीतरी काळ आहे. त्यामुळे ह्या गोष्टी प्रसार माध्यमांच्या समोर येत नाहीयेत. आणि या सगळ्या गोष्टीची उत्तरं आम्हाला हवी आहेत. आणि ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही सत्यासाठी आणि न्यायासाठी झगडणार आहोत. काल लोणी बापकर मधून सुरुवात झालेली आहे. लोणी बापकर नंतर डोरलेडी बंद आहे. त्यानंतर आज बारामतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काय मागणी आहे? एकच मागणी आहे की जसं म्हणावा असा तपास पुढे जाताना दिसत नाही. आज जवळजवळ 1 महिना झालं पण ना आपल्याला हे पण उत्तर मिळाली नाहीत की पायलटची नक्की चुकी आहे का, कोणाची चुकी आहे नक्की, किंवा विमानात प्रॉब्लेम होता का, किंवा सीसीटीव्ही फुटेज देण्या मागचं कारण काय आहे नक्की. 6 ते 9चं सीसीटीव्ही फुटेज विमानतळावरचं द्यायला काय प्रॉब्लेम आहे? लोकांना कळलं पाहिजे ना, सामान्य लोकांना कळलं पाहिजे की नक्की अपघात कशामुळे झालाय, का हा घातपात आहे. ह्या गोष्टींची उत्तरं मिळायलाच पाहिजेत. आणि म्हणूनच आज आम्हाला वाटते की ह्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण इथं जमलोय.
तुम्ही काय सांगा? जवळपास 1 महिना झाला अपघाताला, तपास संत गतीने सुरू आहे, काय? संत गतीने नाही, तपास होतच नाही असं आमचं म्हणणं आहे. आमच्या वेदनेला कुठेतरी न्याय मिळावा आणि त्याच्यासाठी आज आम्हाला इथं उतरावं लागतं, हे आमचं दुर्दैव आहे. आज दादांसारखं नेतृत्व जो लाखाने करोडांचा पोशिंदा होता, आज तो माणूस आपल्यात नाहीये, आपल्याला तो माणूस परत दिसणार नाहीये. ह्या वेदना किती भयानक आहेत आमच्यासाठी. आमच्या कुटुंबातला एक माणूस आज आमचं दैवत हरपलेलं आहे आणि तरी सुद्धा जर कुठली गोष्ट जर होत नसेल सरकारच्या माध्यमातून, ती यंत्रणा काम करायला पाहिजे. आज प्रत्येक गोष्ट आम्हाला एक आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. क्रम असा आहे की प्रत्येक घटनाक्रमाचा प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये, त्या कुठल्याच गोष्टीचं उत्तर मिळत नाही, म्हणून आम्हाला सगळ्यांना यावं लागलं. तुम्ही काय सांगाल की अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करायला तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं? न्याय मागायसाठी दादांकडे जायचे. आजपर्यंत सगळ्यांना न्याय दादांनी दिलेला आहे, पण आम्हाला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादांसाठी न्याय मागायसाठी आम्हाला असं रस्त्यावर उतरावं लागेल. आज सत्तेत असलेल्या एका नेत्याची जर ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य लोकांनी कुणाकडे बघायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जरी आम्ही तुम्हाला न्याय मागतो तरी तुम्ही म्हणता की तुमचं ढोंग चाललेलं आहे, तुमची नाटकं चाललेली आहे, तर ही एक शोकांतिका आहे. आम्ही सीएम साहेबांना आम्ही सगळेजणी असं निवेदन देणार आहोत की लवकरात लवकर आम्हाला ही दादांची घटना कशी घडलेली हे लवकरात लवकर, जर सर्वसामान्य लोकांना नाही कळलं तर आम्ही सर्वजण नक्कीच रस्त्यावर उतरणार. तुम्ही काय सांगाल? सीएम ला तुम्ही निवेदन देणार आहात? मग कागद कशी राहिली? कागद का नाही जळले? हा खूप मोठा घटनात आहे आणि हा ठरवून केलेला आहे, अजितबद्ध झालेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर सीएम साहेबांनी यात दखल घ्यावी, केंद्र सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या दादांना न्याय मिळवून द्यावा. नक्कीच या ठिकाणी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी बारामतीकर हे रस्त्यावर उतरले आहेत. मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती.